श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अशी म्हण आहे, रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही, परंतु त्यासाठी शुभकर्माची साथ देखील असावी लागते. लोकपरंपरेनुसार श्रावण महिन्याचा पहिला दिवस हा असा एक दिवस मंगल मानला जातो की या दिवशी सुहागण विवाहित महिलांनी श्रद्धा आणि भक्तिभावाने काही शुभपरंपरा पाळल्या तर आपल्या घरामध्ये नक्कीच सुख, समृद्धी, सौभाग्य आणि बरकतीचे आगमन होते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, श्रावणाच्या पहिल्या दिवशी सुहागण महिलांनी किंवा शिवभक्तांनी आवर्जून कोणकोणत्या परंपरा पाळाव्यात, ज्यामुळे माता पार्वती आणि भगवान शंकरांची अखंड कृपा लाभेल. तुमच्या माहितीकरता सांगते, पूर्वीच्या काळी पिढ्यानपिढ्या पूर्वीचे लोक परंपरा हे पाळत, परंतु अलीकडे कलियुगामध्ये हे नियम कुठेतरी गायब झाल्याचे दिसून येते. परंतु हेच नियम जर आपण मनापासून श्रद्धेने मनामध्ये सकारात्मक भाव ठेवून जर केले तर नक्कीच याचे आपल्याला चांगले अनुभव मिळतात. छोटे छोटे उपाय असतात, परंतु आपल्याला हे मोठे लाभ देऊन जातात. कधीकधी आपल्याला मोठे मोठे यज्ञ, होम, हवन हे करूनसुद्धा एवढे लाभ मिळत नाहीत. म्हणूनच सांगते, मनापासून हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या पावन महिन्याची सुरुवात होते 30 जुलै 2026 गुरुवार. श्रावणातील पहिला दिवस, या दिवशी शुक्ल प्रतिपदा आली आहे. त्याचप्रमाणे श्रावण महिन्याचा शेवट 28 ऑगस्ट 2026 शुक्रवार या दिवशी अमावस्या आलेली आहे. म्हणजेच 30 जुलै 2026 गुरुवार हा श्रावण महिन्याचा पहिला दिवस असून त्याच दिवशी श्रावण शुक्ल प्रतिपदा आहे. हा दिवस हिंदू परंपरेमध्ये महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या अमांत पंचांगानुसार आहे. त्यामुळेच श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसाचे पूजन, शिवपूजा, माता पार्वतीची पूजा, हिरव्या बांगड्या धारण करणे, तुळशीपूजन आणि श्रावणातील शुभ संकल्प यांची सुरुवात याच दिवशी करायची असते. म्हणून विवाहित महिलांनी ह्या श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या हातावर मेहंदी काढावी, हातामध्ये हिरव्या बांगड्या देखील घालाव्यात. हे आपल्या सौभाग्यासाठी आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीला हे काम अत्यंत पुण्यकारक, शुभत्वाचं प्रतीक मानलं जातं. यालाच शुभशगुन म्हणतात. हे अवश्य करावं. श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून महिनाभर कोणीही काळं वस्त्र किंवा निळं वस्त्र परिधान करू नये. संपूर्ण महिनाभर हा नियम घरातील सर्वांनी पाळावा. शक्यतो पांढऱ्या रंगाचा, पिवळ्या रंगाचा किंवा अगदी गुलाबीसुद्धा चालेल, हे वस्त्र महिनाभर किमान परिधान करावं. बघा, आपल्याला पिवळं वस्त्र ज्ञान, शुभत्व, गुरुकृपा आणि सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतीक मानलं जातं. पिवळे वस्त्र परिधान केल्याने मन प्रसन्न राहतं आणि मंगल कार्यासाठी शुभ देखील मानलं जातं. त्याचप्रमाणे पांढरे वस्त्र देखील पवित्रता, शांतता आणि सात्विकतेचे प्रतीक मानलं जातं. पांढरे वस्त्र परिधान केल्याने मन निर्मळ व स्थिर राहते. तसेच गुलाबी वस्त्र देखील प्रेम, सौम्यता, आनंद आणि आपुलकीचे प्रतीक मानलं जातं. गुलाबी रंगामुळे मनात कोमल भावना जागृत होतात आणि आपल्या घरामध्ये प्रेमळ वातावरण राहतं. नंबर 2, श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रह बळकट होतो. सूर्य प्रबळ झाल्यास आत्मविश्वास, तेज, मानसन्मान आणि कार्यात यश मिळण्यास सहाय्य करतात. असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यानंतर मनापासून एखादी इच्छा आपण त्यांच्याकडे केली तर ती पूर्णत्वास जाते. नंबर 3, श्रावण महिन्याची सुरुवात चांगली व्हावी म्हणून श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी गायी, पक्षी, चिमण्या आणि कावळ्यांना अन्न घालणे हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. ज्योतिषीय परंपरेनुसार
यामुळे पितृकृपा लाभते. शनी आणि चंद्रग्रह अनुकूल होण्यास मदत देखील होते. दया, दान आणि जीवसेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील नांदते. नंबर 4, त्या दिवसापासून आपल्या भोलेनाथ शंकरांसाठी भक्तांनी 1 महिन्यासाठी कोणती तरी एक गोष्ट करावी, म्हणजे वर्ज्य करावी. उदाहरण, काही व्यक्ती पूर्ण महिनाभर चप्पल घालत नाहीत, अनवाणी राहतात. त्याचप्रमाणे तुम्हाला जमेल ती एक गोष्ट वर्ज्य नक्कीच करावी. हा सुद्धा उपाय शंकरांना प्रसन्न करतात. नंबर 5, श्रावणाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी घराचा उंबरठा स्वच्छ धुवून त्यावर हळद, कुंकुम, अक्षता आणि स्वस्तिक काढावे. उंबरठा हा लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग मानला जातो. त्यानंतर तिथे तुपाचा किंवा तीळ तेलाचा दिवा लावून घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशी प्रार्थना करावी. नंबर 6, त्या दिवशी दरवाजामध्ये प्रदोष काळामध्ये संध्याकाळच्या वेळेला श्रावण महिन्यातील प्रतिपदा आहे म्हणून पंचमुखी दिवा अवश्य मुख्य दरवाजावर लावावा. मुख्य दरवाजावर पंचमुखी तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये मंगल वातावरण निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. माता लक्ष्मीचे शुभ आगमन होऊन घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील नांदते. नंबर 7, त्या दिवशी महादेवांना कच्च्या दुधाने, पाण्याने किंवा पंचामृताने जमेल त्या गोष्टीने तुम्ही महादेवांना अभिषेक करावा. मात्र पंचामृतामध्ये 1 बेलपत्र टाकण्यास विसरू नये. ज्याप्रमाणे आपण श्री विष्णूंना अभिषेक करताना तुळस टाकतो, त्याचप्रमाणे भगवान शंकरांना देखील अभिषेक करताना 1 बेलपत्र टाकण्यास विसरू नये. नंबर 8, बेलपत्र शंकरांना वाहताना नेहमी पालथे टाकावी, म्हणजेच गुळगुळीत बाजू खाली करावी आणि त्याची देठाची बाजू आपल्याकडे करावी. नंबर 9, भगवान शंकरांना आवडता नैवेद्य करताना देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे की नेहमी भगवान शंकरांना नैवेद्य करताना किंवा अर्पण करताना त्याच्यावर भस्म अर्पण करण्यास विसरू नये. तसा नैवेद्य शंकरांना ग्रहण करण्यास अजिबात देऊ नये. नंबर 10, तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर तेथे मंदिराची स्वच्छता करावी. तेथे बेलपत्राचे झाड असेल तर ते बेलपत्र तोडून आणून मंदिरामध्ये ठेवावीत. म्हणजेच तिथले पुजारी जे कोणी असतील ते शंकराच्या दर्शनासाठी येतील. मंदिरामध्ये त्यांना पुजारी सहज सांगू शकतील की हे बेलपत्र घ्या आणि पिंडीवर अर्पण करा. ही सुद्धा सेवा खूप प्रभावी मानली जाते. नंबर 12, श्रावणाच्या पहिल्या दिवशी कोणालाही घरातील धान्य, मीठ, दूध किंवा मोठी रक्कम देणे टाळावी. यामुळे घरातील आपल्या सुख समृद्धी कमी होते. नंबर 13, अजूनही ग्रामीण भागातील लोक तांदूळ, गहू किंवा ज्वारीने भरलेले माप देवघरात ठेवण्याची प्रथा करतात. हे वर्षभर घर अन्नधान्याने भरलेले राहावे, कधीही अन्नाची कमतरता भासू नये या भावनेने केले जाते. श्रावण संपल्यानंतर हे धान्य अन्नदानासाठी किंवा स्वयंपाकात वापरले जाते. नंबर 14, श्रावणाच्या पहिल्या दिवशी बेलाच्या झाडाला जल अर्पण करून 3 किंवा 7 प्रदक्षिणा घातल्या जातात आणि नमस्कार करून ओम नमः शिवाय हा जप बेलवृक्षाखाली भक्तिभावाने दीपदान केले तर शिवकृपा प्राप्त होऊन पापक्षय आणि कुटुंबाच्या मंगलासाठी शुभ मानले जाते. नंबर 15, श्रावणाच्या पहिल्या दिवसापासूनच जलाभिषेकसोबत काळे तीळ देखील अर्पण करावेत. यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील आपल्या अडथळे दूर होण्यास मदत होते. नंबर 16, काही ठिकाणी श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून संपूर्ण महिनाभर सकाळ संध्याकाळ दिवा लावण्याचा संकल्प केला जातो. अखंड प्रकाश म्हणजे ज्ञान, सकारात्मकता आणि ईश्वराची कृपा यांचे प्रतीक मानले जाते. विवाहित स्त्रिया श्रावणाच्या पहिल्या दिवशी शुभ शगुन म्हणून विवाहित स्त्रीला एका तरी सौभाग्याचे अलंकार किंवा वाण द्यावा, वाण दान करावा. यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते. नंबर 16,
श्रावणाच्या पहिल्या दिवशी घरामध्ये सकाळी किंवा प्रदोष काळामध्ये किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल तेव्हा शिवमहिमा स्तोत्र किंवा रुद्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्की करा. तुम्ही हा जप तुमच्या मोबाईलवर लावून ऐकलं तरी चालेल. श्रावणाचा प्रारंभ ईश्वर स्मरणाने झाला तर संपूर्ण महिना मंगलमय जातो. या पावन महिन्याची सुरुवात फूल ना फुलाची पाकळी. श्रावणाच्या पहिल्या दिवशी गरिबांना अन्न, फळे, कपडे किंवा छत्री दान करण्यानी पूर्वीच्या लोकांची प्रथा आहे. आता तुम्हाला ह्यापैकी जमेल ते तुम्ही करू शकता. श्रावणाची सुरुवात दानाने जर झाली तर वर्षभर धनधान्याची वाढ होते असे म्हणतात. नंबर 18 महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय. हा जप तुम्ही करून इतरांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. स्वतःपुरती नव्हे तर सर्वांच्या कल्याणाची भावना भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे असे शिवपरंपरेत सुद्धा सांगितले आहे. नंबर 19 पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवावे. सर्व जीवावर दया करणे हेच शिवतत्व आहे. जीवसेवेमुळे पुण्य आणि अंतकरणाची शुद्धी मिळते असे मानले जाते. नंबर 21 एखादे रुद्राक्षाचे रोप किंवा बेलाची रोप लावावी. वृक्षारोपण ही सेवा शिवाला अत्यंत प्रिय मानली जाते. यामुळे पर्यावरणाची सेवा आणि धर्मकार्य असे दोन्ही कार्य घडतात. मित्रांनो, श्रावण महिन्याची सुरुवात जर आपली अशी झाली तर खरोखरच रंकाचा राजा होण्यास वेळ अजिबात लागणार नाही. ही केवळ एका श्रावण नवीन महिन्याची सुरुवात नसून ती आपल्या जीवनात भक्ती, सकारात्मकता आणि नव्या संकल्पाची सुरुवात आहे. या पवित्र महिन्यात श्रद्धेने भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना करा. जीवमात्रावर दया करा, दानधर्म करा आणि आपल्या कर्माला भक्तीची जोड द्या. भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जर ही माहिती तुम्हाला खरोखरच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा. आणि अशाच धार्मिक शास्त्राधारित माहितीसाठी आपल्या स्वामी महाराजाय नमः या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि पवित्र विषयासह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.